जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक पहिला स्थवन नाम समास पहिला श्री मंगलाचरण। श्रीराम समर्थ। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे। आता पहिली आल्या आल्या त्यांनी प्रश्नाने सुरुवात केली की श्रवण केल्यामुळे मला काय मिळेल। कारण सद्गुरूंनी लिहून ठेवलं, समर्थांनी लिहिलं की जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, मला काहीतरी देव ऐशी वासना, काय मिळेल। म्हणून समर्थांनी सुरुवात करताना सांगितलं की बाबा जय जय रघुवीर समर्थ, तू या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलास हा तुझा पहिला जय आहे। आणि मृत्यूलोकामध्ये जन्माला येऊन सद्गुरू भेट होणं हा दुसरा जय। पण समर्थाने लिहून ठेवलं, जयास वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा। सद्गुरू करावा लागतो, भेटतात ते गुरु, मार्ग दाखवतो तो गुरु, सद्मार्ग दाखवतो तो सद्गुरू। म्हणून जयास वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा, सद्गुरू विन मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे। म्हणून सुरुवातच केली जय जय रघुवीर समर्थ। पुढे म्हटलंय समर्थाने श्रीमद दासबोध। एक आहे ते लोकमत, दुसरं आहे ते श्रीमत। लोकमत हे माणसाला 84च्या फेऱ्यामध्ये अडकवतं, आणि श्रीमत आहे ते माणसाला श्रीमंत बनवतं। श्रीमंत म्हणजे पैशाच्या ह्याने नका धरू तुम्ही, श्रीमंत म्हणजे विचाराने श्रीमंत, अंतरंगाने श्रीमंत, मनाने श्रीमंत। सर्वात कठीण असेल ती अंतरंगाची श्रीमंती। वस्त्रे शृंगारे शरीर, अंतरंग शृंगारे श्रवण। मग अंतरंगाचा ज्यातून शृंगार होईल असा समर्थांनी काय केलं तर श्रीमद दासबोध शिवथर घळीत लिहिला। सद्गुरू बोलले, समर्थांना विचारलं तुम्ही कुठला ग्रंथ वाचता। सद्गुरू बोलले, हा बसलेला ग्रंथ वाचतो। हा जो बसलाय ना श्रवणाला, तो ग्रंथ वाचतो आणि त्याला कसं वाचायचं या जीवनामध्ये ते शिकवतो। कारण सगळ्यात कठीण असेल ना तो हा बसलेला ग्रंथ वाचणं। दृश्यातले ग्रंथ वाचता येतील, पण चालता बोलता हा ग्रंथ वाचायचा म्हणजे ज्यांनी लिहिला तोच पाहिजे। शिवतर घळीत लिहिला बोलले, शिवतर घळ। आता शिवतर घळ जर नाही कळली तर माणूस तिकडे शिवतर घळला जातो। शिवतर घळ कळली पाहिजे। शिवतर घळ म्हणजे काय, 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पळ 9 सेकंद आखणी कोरणी लेखणी चालू होती। उत्तमाचा घडवला आणि निवेदनाप्रमाणे सोडवला। दृश्यात तो दासबोध दिसतोय, सकळ ग्रंथांचे सार तो हा दासबोध। सगळ्या ग्रंथांचं सार, सगळ्या ग्रंथांचं सार म्हणजे काय, ग्रंथ बहुत असती परंतु जेने न उपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे। जेने न उपजे विरक्ती भक्ती तो सद्गुरू बोलले ग्रंथची नव्हे। ग्रंथ खूप आहेत पण सद्गुरू बोलले वाचून वाचला का। पण सद्गुरू वाचून वाचणार नाही, ज्यांनी लिहिला तो सांगायला यायला पाहिजे। ज्यांनी हा ग्रंथ शिवतर घळीत लिहिला तो सांगायला आलाय। बोलविता धनी वेगळाच असे। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध
दशक पहिला स्तवन. आता दशक पहिला स्तवन म्हटल्यानंतर आपण कुणाकुणाचं स्तवन केलं? ज्यांचं स्तवन केलं त्यांनी फक्त आपल्याला फिरवलं, दिलं काहीच नाही. याचा जय त्याचा जय त्याचा जय करून आपलं आयुष्य फुकट गेलं. पण सद्गुरू भेट झाली आणि कुणाचं स्तवन करावं हे सद्गुरूंनी समर्थाने दाखवून दिलं. स्तवन करा बा एकाचे, एकाच स्तवन करा. आकाशातम पतितोयम यथा गच्छति सागरा, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. सगळ्या देवांना केलेला नमस्कार एका केशवाला पोचतो. मग तोच कार्याला आलाय, अजून कुठे शोधतोस? दशक पहिला स्तवन नाम, समास पहिला मंगल आचरण. कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये सगळ्यात कठीण असेल ते मंगल आचरण, सगळ्यात कठीण. कारण 83,99,999 योनी ह्या शिकून आलेल्या आहेत. फक्त शेवटचा जो आहे मनुष्य, त्यालाच इथं शिकावं लागतं. मंगल आचरण आणायचं म्हणजे शिकवण आली, आणि जो शिकतो त्यालाच फक्त परीक्षा. जो शिकत नाही, जो शाळेत कधी गेलाच नाही, त्याला कधी परीक्षा नाही. सद्गुरू बोलले परीक्षा फक्त जो शिकतोय त्याला परीक्षा. म्हणून सद्गुरू बोलले ना मंगल आचरण. कारण कलियुग हे कर्मावर आधारित आहे. इथं कर्माचं लिखाण लिहिलं जातं. कदाचित जर बोलले ना व्यंग, तर सद्गुरू बोलले प्रत्यवायकडे. कारण 83,99,999 योनीचा फेरा, तो हा मनुष्य जन्म, शेवटचा मनुष्य जन्म. आता इथूनच सुटका आणि इथूनच सुरुवात. जर 84 लक्ष योनीची जर सुरुवात थांबवायची असेल तर जा सद्गुरूशी शरण. कारण चिंता वाहणारा एकच आहे, चिंता करतो विश्वाची. सावधान म्हणताच तुझ्याने, समर्थ ऐकले. बाहुल्यावर उडी टाकली आणि टाकडीला जाऊन टकडी लावली. 12 वर्ष 13 कोटी जप केला पाण्यामध्ये उभं राहून. 12 वर्ष 13 कोटी जप. आधी सामर्थ्य घेतलं. सद्गुरू बोलले सहज सगळं कुठलं घडत नाही. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, ठेविले अनंत तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण समाधान ते सज्जनाचे योगे. सज्जनाचा योग आला तर समाधान. सद्गुरू बोलले, अरे वैकुंठीचे अमर इच्छिती मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या देवांना इच्छा आहे, जे काय ते चाललंय वैकुंठपतेचं खाली कार्य निरूपणाचं, ते मला श्रवण व्हावं. पण त्यांना करता येत नाही. कारण काय? अमरपद. कारण हा मृत्यूलोक आहे, इथं येऊन अमरपद मागता येणार नाही. सद्गुरू बोलले, गेले विद्येचे, गेले बळाचे, गेले धनाचे, पण एकच राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. सद्गुरू तुम्हाला आम्हाला काय करतात? मंगलाचरणाच्या माध्यमातून आत्मज्ञानी बनवतात. मंगल आचरण करायला शिकवतात. म्हणून त्याचा प्रश्न आहे श्रोत्याचा प्रश्न. आता श्रोता कोण? एक श्रोता आणि एक श्रोता. तर सद्गुरू बोलले, सत्कर्मालाच ह्याला झोप आहे, अवगुणाच्या कार्याला झोप नाही. श्रोते आणि सोते. श्रोते पुसायला आलेत. ते पुसणारे कोण आहेत? ते बाहेर आहेत का आत आहेत? त्या दृश्यात दिसते त्याची ओळख कुणी पण देईल, जे दिसत नाही त्याची ओळख द्यायची, कोण देईल? जा सद्गुरूशी शरण. श्रोते या कलियुगामध्ये पुसायला आलेत. आता हे श्रोते कोण आहेत?
त्यांची ओळख कोण देईल? सद्गुरू शिवाय पर्याय नाही. गुरु नाही देणार, बाबा नाही देणार, महाराज नाही देणार, भगत नाही देणार, भटजी नाही देणार. सद्गुरूच पाहिजे. आणि नावाचा सद्गुरू नको, कर्माचा सद्गुरू पाहिजे. कोण ग्रंथ? कुठला ग्रंथ? सद्गुरू बोलले बसलेला ग्रंथ, आणि त्याला वाचतो, त्याला कसं वाचायचं ते शिकवतो. सगळ्यात कठीण असेल ते सद्गुरू बोलले बसलेला ग्रंथ वाचणं. आणि जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. ज्याला जसं पाहिजे त्याला तसं दिलं. काय बोलिले, काय बोललं काय जातं इथं? सद्गुरूला इथं दुसरं काही नाही बोललं जात. इथं फक्त एकच बोललं जातं, अज्ञानम मूलहरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरू पादोदकम पिबेत. फक्त सद्गुरू चरणाचं तीर्थ तुम्ही आम्ही घ्यायला यायला पाहिजे. आता सद्गुरू चरण तीर्थ हे जर नाही कळलं तर माणूस तिकडं पाणी प्यायला जाईल. तीर्थक्षेत्रामध्ये पाणी आणि धोंड्याला नमस्कार न पाणी, पिंडातलं अज्ञान तसंच. सद्गुरू बोलले अरे जन्मता जायते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्चते. कारण काय बोलिले येतं, इथं काय बोललं जातं, इथं दुसरं काही बोललं जात नाही. सद्गुरू बोलले माणूस जन्माला आलाय ना, तो अज्ञान घेऊन आलाय. दुसरं त्याने दुसरं काहीच आणलं नाही इथं. बरोबर, हे सगळं हे घरदार सगळी संपत्ती सगळी इथली आहे. सद्गुरू बोलले तो जन्माला घेऊन आलाय ना, तो अज्ञान घेऊन आलाय, भरड मोठं अज्ञानाचं गाठोडं ते घेऊन आलाय. आणि सद्गुरू काय बोलतात, काय बोलले जे तर आपल्याच गाठोड्यामधलं प्रत्येक हे दाखवतं, हे बघ हे तुझ्या गाठोड्यामध्ये होतं, हे तुझ्या गाठोड्यामध्ये होतं. कारण सगळं दुसऱ्याला शोधणं कठीण आहे, पण स्वतःला शोधणं अवघड आहे. दुसऱ्याला शोधणं सोपं आहे, परंतु स्वतःला शोधणं कठीण आहे. आणि सद्गुरू काय करतात, पाहावे आपणासी आपण काय बोलिले जी येथ. अरे पण तू इथं ये, चरणाजवळ ये, सद्गुरू चरणाजवळ ये, समर्थ चरणाजवळ ये. काय बोलिले जी येथ. ते बोलले श्रवण केले आणि प्राप्त. सद्गुरू बोलले श्रवण केली आणि प्राप्त. काय आहे? सद्गुरू बोलले श्रवण. पुढचा श्र बाजूला काढला तर वन बाकी राहतं. 84 लक्ष योनी वनामध्ये आहेत, 83,99,999 योनी या वनामध्ये आहेत. त्या नशिबावर आहेत, कर्मावर जगतो तो माणूस, नशिबावर जगतात ते प्राणी. म्हणून बोलते ना सद्गुरू बोलले अरे माणसा माणसा कधी होशी रे माणूस. कारण जन्माला ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी श्रवण दिलं. काय दिलं? पहिलं दिलं ते श्रवण. पहिलं दिलं ते तुम्हाला आम्हाला श्रवण. श्रवण दिलं म्हणजे काय केलं? पहिली ताटली वाजवली. आता ताटली का वाजवली? तर ऐकतंय ना बाळ, ऐकतंय ना. जे जन्माला आलेलं बाळ, पहिली ताटली वाजवली, बाळ ऐकतंय ना. तेव्हा कळलं, ज्यावेळी ताटली वाजवली तरी बघायला लागलं. ज्या अर्थी बघतोय त्या अर्थी सद्गुरू बोलले ऐकतोय. श्रवण केली आणि कारण श्रवण केल्याशिवाय रिॲक्ट होता येत नाही ना. ऐकलंच नाही तर बोलेल काय? ऐकलंच नाही तर त्याला कळेल काय? श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? सद्गुरू बोलले सत्शास्त्र श्रवण करावं लागतं, चांगलं ऐकावं लागतं. शिव्या द्यायच्या कुठे शाळा नाहीत, चांगलं शिकायसाठी शाळा आहेत. अर्थ बोलले श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? नाना दोष ते नासती बोलले. पतित होता पतित, त्याला पावन केला. पतित त्याची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, फक्त आणि फक्त श्रवण मात्रे. आता श्रवणाबरोबर सद्गुरू काय करतात? मात्रा पण देतात. नुसतं श्रवण नाही दिलं तर मात्रा पण दिली. नाहीतर वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी. सद्गुरू बोलले मात्रा घेतली पाहिजे. डॉक्टर गेला, डॉक्टरने इंजेक्शन दिलं, परंतु ज्या गोळ्या दिल्यात, जे पथ्य सांगितलेत ते पाळले पाहिजे. एकदा तू सद्गुरू चरणाजवळ आल्यानंतर तुला पथ्य आली. सद्गुरू बोलले श्रोते पुसती कोण ग्रंथ,
काय बोलिले जियेथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. विशद भक्ती मार्ग. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. मार्ग अनेक आहेत पण सुटण्याचा मार्ग एकच आहे, सद्गुरु शरण. गुरु शिष्यांचा संवाद. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. खूप आहेत. म्हणून सद्गुरु बोले मार्ग दाखवतो तो गुरु आणि सद्मार्ग दाखवतो तो सद्गुरु. आता समर्थांनी काय केलं तर ग्रंथाचं नामकरण केलं. ग्रंथा तुझं नाव दासबोध आहे. ग्रंथा नाम दासबोध. पण दास कुठे पाहिजे? बोधाकडे पाहिजे. दास कुठं पाहिजे? नम्रतेकडे पाहिजे. दास कुठं पाहिजे? अखंड वैराग्याकडे पाहिजे. दास कुठं पाहिजे? तर अखंड विवेकाकडे पाहिजे. ग्रंथा नाम दासबोध. सद्गुरू आणि सत्शिष्यांचा संवाद. वादे वादे जायते तत्व बोधा. सद्गुरू बोलले आता वाद नको, संवाद पाहिजे. मग संवाद फक्त एकच ठिकाण, सद्गुरु चरण. गुरु शिष्यांचा संवाद. येथ कुठं ये? जिथं जिथं हरिकथा निरूपण चालू आहे, जिथं तिथं दासबोधावर निरूपण चालू आहे, तिथं ये. येथ बोलिला विशद भक्तीतला ग मारो. भक्ती मार्ग. काय कर? माणसाला भक्तीतून पण गर्व येतोय, भक्तीतून पण अहंकार येतोय, भक्तीतून पण ताटा येतोय. सद्गुरू लिहावं लागलं, अरे मना सांग पा त्या रावणा काय झाले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे याचं सम्यक ज्ञान, दशग्रंथी ब्राह्मण, पण त्याचं एकच नाटक, हाई कोई मायकलाल मेरे सरिका. मृत्यूलोकामध्ये आता आला, मृत्यूलोकामध्ये उतरला आणि मला अमरपद पाहिजे बोलतो. आयुष्य काय कमी नव्हतं, सद्गुरू बोलले. 6 कोटी वर्ष आयुष्य रावणाला. दशग्रंथी ब्राह्मण, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण्याचं सम्यक ज्ञान, आखी लंका सोन्याची. पण सद्गुरू बोले रावणाची लंका सोन्याची रे, पण रावण तांब्याचा, त्याचं काय करायचं. तर सगळ्यात कठीण असेल ना ते अहंकार काढणं. सगळ्यात कठीण असेल ना ते माणसाच्या पिंडातला ताटा काढणं, गर्व काढणं. मना सांग पा. समर्थाला श्लोक लिहावा लागला. मना सांग, अरे मना सांग, त्या रावणाचं काय झालं, तुझं काय होईल बघ. मना सांग पा त्या रावणा काय झाले. अकस्मात 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 कधी क्षणात, कधी काय होईल सांगू शकत नाही. अकस्मात ते राज्य. आपल्याकडे तर काहीच नाही. 14 चौकडीचं राज्य होतं, आखी लंका सोन्याची. अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून सद्गुरू बोले म्हणून 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 कुडी, ही कुडी आहे ना, कुडी, हिला लय नाटकं असतात. हिला साबण लागतो, हिलाच अत्तर लागतो, हिलाच सगळं लागतं, हेरडाय फेरडाय सगळं हिलाच लागतं. म्हणून कुडी वासना. अरे वासना खूप कठीण आहे, जन्माला घालते. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. घडीने घडी घडीने घडी घडीने घडी काळ आयुष्य नेतो आणि हा बड्डे करतोय. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. त्याच्यामध्ये असे बड्डे करू नये असं नाही, परंतु माणसाला हे न कळल्यामुळं त्याचा काय थाट असतो. ज्या ज्या वेळी तो बड्डे करतो त्याला कळलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये 1 वर्ष कमी झालं आणि पुढे काय करायचं, किती वेळ राहिला ते ठरवून जा सद्गुरूशी शरण. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, तुला देहाच्या अंती तुला कोण बाबा सोडू पाहतो. एका चक्रपाण्याशिवाय सोडवणारा दुसरा कोण नाही. या बहुलोकामध्ये तरायचं असेल तर पट्टीचा पावणारा पाहिजे. कोण सोडवणार तुला.
म्हणून सोडवायला आलेला आहे. जा सद्गुरूशी शरण. सद्गुरू बोलले, गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद, भक्तीतला ग मार, मग सगळं काही तुला मिळेल. गर्व रहित भक्ती कर, अहंकार रहित भक्ती कर. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती. सद्गुरू बोलले, विधात आल्याशिवाय विधी नाही. आणि माणसाचा करायचा तो कर्माचा विधी. जन्माचा विधी करणं सोपं आहे. बारस, मुंज, लग्न सगळ्या गोष्टी करणं सोपं आहे. पण कर्माचा विधी करायचा म्हणजे कर्माचा सद्गुरू भेटला पाहिजे. नवविधा, विधाताला विधी केला, कर्माचा विधी केला. काय केला? कारण नवविधा भक्तीचा पाया श्रवण आहे. पहिल्या समासामध्ये मंगलाचरणी समर्थांनी या समासामध्ये लिहून ठेवलं की श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. अरे सद्गुरू बोले, नवविधा भक्तीचा पाया श्रवण आहे. ऐकल्या विना कळे ना, हे तो ठाऊक आहे जना. या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी, श्रवण आधी, श्रवण आधी. करा धरावे ते पाय आधी आधी. जर श्रवण पाहिजे असेल तर सद्गुरू पाहिजे. तीर्थ पाहिजे असेल तर भरपूर ठिकाण आहेत. नवविधा भक्ती, नवविधा भक्ती आणि त्याच्यामध्ये चतुर्विधा मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. नवविधा भक्ती आणि ज्ञान. नवविधा भक्ती काय करते तर ज्ञानाचं येणं करते. अरे ज्ञानाचं येणं म्हणजे अज्ञानाचं जाणं. कारण जन्मता जायते अज्ञान, संस्कारे ज्ञान उच्चते. माणसाला जन्माला येताना अज्ञानच घेऊन आलाय. जोपर्यंत त्याला शिकवण भेटत नाही, कर्माची शिकवण, तोपर्यंत त्याच्या पिंडातलं अज्ञान नाहीसं होत नाही. म्हणून सद्गुरू बोलले ना, विवेकी क्रिया आपुली पालटावी. तुमच्या आमच्यामध्ये जर पिंडामध्ये जर विवेकाची जागृती व्हायची असेल तर सद्गुरू बोलले, बाबा विवेक असा जन्माला येत नाही. विवेक हा पिंडामध्ये जन्माला यायचा म्हणजे त्याचं प्रोसिजर पण मोठं आहे. सद्गुरू बोलले, विवेक जन्माला यायचा तुमच्या आमच्या पिंडामध्ये म्हणजे त्याचं पण प्रोसिजर आहे. सद्गुरू बोलले, त्यावेळी तुम्हाला आम्हाला सद्गुरू चरण भेटले आणि सद्गुरूंनी काय केलं? माया ब्रह्माचं निरूपण काय केलं? मायेला ब्रह्माचं निरूपण दिलं. म्हणजे काय केलं? मायेचं लग्न त्या परब्रह्माशी लावलं. नाहीतर कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळ क्रमणे लागून कथा आरंभिली. हे असेच फिरत होते माया आणि ब्रह्म. एकामेकाची ओळखच नव्हती. मायेला ब्रह्माची ओळख नव्हती, ब्रह्माला मायेची ओळख नव्हती. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळ क्रमणे लागून कथा आरंभिली. का हानी? ही हानी का झाली? तर मायेला ब्रह्माची ओळख नव्हती. म्हणून सद्गुरू आले की काय करतात? मायेचं लग्न त्या परब्रह्माशी लावतात. कधी लावलं कळलं नाही, पण लावलं. या मायेचं लग्न त्या परब्रह्माशी लावलं आणि अखंड विचाराचं मंथन दिलं. काय केलं? श्रवण मनन, श्रवण मनन, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. मग देवा भक्ता अखंड भेटी केल्याने तुटी होणार नाही. सद्गुरू बोलले, मायेचं लग्न या परब्रह्माशी लावलं आणि अखंड विचाराच्या मंथनातून जो पुत्र झाला त्याचं नाव विवेक. अखंड विचाराच्या मंथनातून जो पुत्र जन्माला येतो त्याचं नाव विवेक. परंतु तो विवेक अखंड जागृत राहण्यासाठी तुम्हाला आम्हाला अखंड श्रवण द्वारामध्ये तिष्ठत उभं राहावं लागेल. श्रवणे चुके अधोगती, आणि श्रवण चुकलं तर ठरलेली अधोगती. श्रवणे चुके अधोगती आणि श्रवण चुके अधोगती. आता कोणी काय घ्यायचं ते त्याचे त्यांनी ठरवावे, ज्यांचे त्यांनी करावे वळकट बुद्धी. नवविधा भक्ती आणि ज्ञान. ज्ञानाचं येणं, अज्ञानाचं जाणं. आणि सद्गुरू काय करतात तर तुमच्या आमच्या पिंडलामधलं अज्ञानाचं समूळ उच्चाटन करतात.
सद्गुरू बोले अज्ञान म्हणजे काय रे? अरे सद्गुरू बोले 20 लाखाची गाडी घेतोय, 50 लाखाची गाडी घेतोय, 1 करोडची गाडी घेतोय, पण माणसाकडे एवढं मोठं अज्ञान आहे, जे याला खायला दिलं ते बांधून ठेवतोय. म्हणजे काय? तर मिरच्या, लिंबू, काळी बाहुली, किती अज्ञान माणसाकडे. अरे मिरच्या तुला भाजी टाकण्यासाठी दिले ना, लिंबू तुला गरमीमध्ये थंडावा वाटावा म्हणून लिंबू दिलं तुला, तुला खाण्यासाठी जे आणलं त्याला टांगून ठेवलंस. म्हणजे माणसाकडे किती अज्ञान ना. मांजर आडवी गेली तर साहेबासारखा साहेब गाडी थांबवून खाली उतरून सिगरेट फुकतोय. सद्गुरू बोलले किती अज्ञान माणसाकडं. अरे मांजर ती तिच्या कार्याला चालली, तू तुझ्या कार्याला जा ना. सगळ्यात श्रेष्ठ तू आहेस. ती 84 लक्ष योनीमध्ये एक योनी, ती तुला आडवी गेली, तुझं काय वाकडं करणार आहे? पण हा तिला बघून थांबतो, गाडी थांबवतो आणि सिगरेट फुकत बसतो, वाट बघत असतो की माझ्या अगोदर कोण जातोय. आता एक सायकलवाला आपला येतो आणि हळूहळू हळू तो जातो. आता त्याच्या काय ध्यानी नाही, मनी नाही, पण मांजर ह्याच्या डोक्यात गेली ना. किती अज्ञान. विद्या उदंड शिकला बोलले सद्गुरू. काय बोलले? विद्या उदंड शिकला. परंतु सद्गुरू बोलले याला अर्जंट जायचे, कामावर अर्जंट जायचे, तिकडे मीटिंगची वेळ झालेली, आणि हा त्या मांजरीला आडवी गेलेली बघून सद्गुरू बोलले हा थांबलाय, बराच उशीर झाला, कोणी जात नाही तरी हा तिकडं वाट बघतायत लोक, तरी हा थांबलाय. म्हणजे माणसाकडे किती मोठा अज्ञान आहे. मग एवढा विद्या विदंड शिकून साहेब, एवढा विद्या विदंड शिकलेला जर साहेब, सद्गुरू बोलले विद्या उदंड शिकला, पण प्रसंग मानाला जर ती तुझ्या विद्या उपयोगीची येत नसेल, प्रसंगाला ती विद्या जर तुझी उपयोगा येत नसेल तर काय कामाची. विद्या उदंड शिकला परंतु प्रसंग मान चुकतच गेला. सद्गुरू बोलले मग तये विद्येला कोण पुसे? तयस म्हणू नये सद्विद्या, एवं पोट भरायची विद्या. तयस म्हणू नये बोलले सद्गुरू विद्या, तयस म्हणू नये सद्विद्या, एवं पोट भरायची विद्या. सगळं माणूस बोलतोय कशासाठी? पोटासाठी. बरं झालं सद्गुरू बोलले टिचभर दिलंय. त्या हत्तीसारखं दिलं असतं तर यांनी काय केलं असतं? काय काय खातोय, काय काय खातोय. अरे जे खायचं नाही ते पण खातोय. सिमेंट ही काय खाण्याची गोष्ट आहे का? खत खाण्याची गोष्ट आहे का? विटा खायची गोष्ट आहे का? दृश्यात खात नाही पण खातो कसा तुम्हाला तर माहिती आहे. सद्गुरू बोलले विद्या उदंड शिकला. अज्ञान किती अज्ञान आहे माणसाकडे. प्रसंगमान चुकत गेला, आणि माणसाचं चुकलंय ते प्रसंगमान. मग हे अज्ञान काढण्यासाठी सद्गुरूला कार्याला यावं लागलं. कारण जन्मत पाप पुण्यात समंकृत्वा नरयोनिशी जायते. पापाची पुण्याची ज्यावेळी समता झाली तेव्हा हा नरदेह भेटला. नरदेह भेटल्यानंतर 84 लक्ष योनीमध्ये फिरल्यानंतर सद्गुरू बोलले याला मनुष्य जन्म भेटला. आणि तो पण असाच नाही भेटला. सद्गुरू बोलले त्याचं पण मोठं प्रोसिजर आहे. अत्यंत दोष ज्या विटाळा बोलले. काय बोलले सद्गुरू? बोलले अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचाची हा पुतळा. अरे बाबा तिथे निर्मळपणाचा सोळा केवी घडे. अत्यंत घाण त्या विटाळामध्ये कितपत पडला होता. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचाची हा पुतळा. तिथे निर्मळपणाचा सोळा केवी घडे. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतरी नरकाचे. वरी वरी एकदम टाकाटक, पण आतमध्ये नाचलाय. करायचं काय? ऐसा अंतरी नाचला, कामक्रोधे खवळला, अहम भावे पालटला. सद्गुरू बोले प्रत्यक्ष बघतोय, दिसतोय. आणि कामक्रोधे लिथाडे तो कैसा म्हणावा बोलले सद्गुरू बरा भला. कामक्रोधे जो लिथाडला तो कैसा म्हणावा भला. पण एकदा का अमृत श्रवणाद्वारे अमृत एकदा त्याच्या अंतरंगात गेलं की अमृत पावताच अमृत सेविताच पावला मृत्यू राहो.
म्हणून जन्मता जायते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्यते. संस्कार घेण्यासाठी शाळा आहेत, अवगुण शिकण्यासाठी कुठेही शाळा नाहीत. आणि नवविधा भक्तीचा पाया श्रवण आहे. सद्गुरू बोलले श्रवण केल्याने प्राप्त काय आहे बोलतो. मग सद्गुरू बोलले आता श्रावण चालू आहे, आता श्रावण चालू आहे ना, श्रावण केल्याने प्राप्त काय आहे. हा, दृश्यातले मच्छी मटण सोडलं, पण नको नको ते मच्छी मटण धरतोय बरोबर. हा, नको नको ते खातोय, याची निंदा त्याची निंदा, त्याचा द्वेष, त्याचा तिरस्कार, त्याचा अहंकार, हे सगळं चालू आहे. त्याचं काय फायदा. सद्गुरू बोलले विधाता आल्याशिवाय विधी नाही. सद्गुरू बोलले दृश्यातला विधी करणं सोपं आहे, पण जन्माचा विधी करणं, कर्माचा विधी करणं सगळ्यात कठीण आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान. बोलले वैराग्याचे लक्षण. तर वैराग्याचे प्रकार बरेच आहेत. नुसतं वैराग्य बोले हे कांडच आहे. माणसाकडे वैराग्य येतं, येत नाही का? भरपूर वैराग्य येतं. पण सद्गुरू बोलले वैराग्याचे प्रकार बरेच आहेत, पण आपल्याला जे पाहिजे ते विवेकाचं वैराग्य. प्रसंगाला काय करावं, कसं शिकावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, हे वैराग्य तुमच्या आमच्याकडे पाहिजे. बोलिले वैराग्याचे लक्षण. लक्षण लक्षण लक्षण, या गोष्टीकडे आपलं लक्ष नव्हतं, म्हणून समर्थाने लिहून ठेवलं लक्षण. बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा आधी आत्मनिरूपण. कुठलं? हे आतमधलं निरूपण आहे, बाहेरचं नाही. आणि हे सांगणार आपण आतलाच पाहिजे. म्हणून जे धावा घेऊन तीर्था जाते ना, आज विश्व चाललंय, धावा घेऊन तीर्था जाती, मग विचार करते अंतकरणी. आता हे धावा घेऊन तीर्था का जाती? तर ते अंतर्देवा चुकती. सद्गुरू बोलले अरे जे अंतर्देवा चुकती ना, तेच ते धावा घेऊन तीर्था जाती. मग अंतर्देव दाखवण्याचा अधिकार कोणाचा? तर एकाच सद्गुरूचा. जे अंतर्देवा चुकती ना, आणि देवापासून अंतर पाडणारे कोण आहेत हे दाखवायचं असेल तर सद्गुरू पाहिजे. जे अंतर्देवा चुकती ते धावा घेऊन तीर्था जाती, आणि मग विचार करती अंतकरणी. जिथे तिथे धोंडा, धोंड्याला नमस्कार आणि पाणी. सद्गुरू बोलले परंतु जाऊ नये तेथे जावे, पण विवेके सहित संत परंपरेनं जिथं जिथं कार्य केलं, जिथं जिथं आपले मोठी मोठी देवस्थान आहे तिथं जायला पाहिजे, तिथलं सृष्टी सौंदर्य बघायला जायला पाहिजे. पण सद्गुरू बोलले देव भेटेल म्हणून जाशील ना, तर हा तुझा भ्रम आहे. आणि भ्रमाचा भोपळा फोडायचा म्हणजे सद्गुरू कृपेची सुई पाहिजे. आणि एकदा का भ्रमाचा भोपळा फोडला की तो बोलतो खरोखर उगाच वनवन 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 हिंडोन काय होते. हा, पैसा गेला, अडका गेला, श्रम झाले ते वेगळे. कुठं गेला? काशीला गेला, बनारसीला गेला, हा, कुठं कुठं गेला. हा, सद्गुरू बोलले उगाच वनवन 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 हिंडोन काय होते. संतवरून लिहून ठेवलं ठाईची बैसोनी करायची एक चित्त आवडीने आळंत आळवावा. हा, ठाईची बैसोनी म्हणजे कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. हा, आणि हा फिरतो काशी. हा, म्हणजे संत तुकाराम बोलले जवळी जवळी. कुठं कुठे? सद्गुरू बोलले कुठे? जवळी जवळी. पण ह्याला अंतरात ठेवलाय कुणी? जवळी जवळी अंतरी, पण ह्याला अंतरात ठेवलाय कुणी? पण भेट नाही जन्मवरी. जन्माला मेला तरी याला भेट नाही झाली. कारण काय? जवळचा दाखवणारा भेटला नाही. जवळी जवळी अंतरी परंतु भेट नाही जन्मवरी. वरी गेला जन्म. संत तुकाराम बोलले अरे काय या, कशा करता बैठकीला या, कशा करता?
काया, अरे हीच ती पंढरी दिसते ना. काया, काया ही पंढरी, त्याच्यामध्ये आत्मा हाच तो विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. पण सद्गुरू बोलले आधी महाद्वार ओलांडावे. काय ओलांडावे? आता महाद्वार जर नाही कळलं तर तिकडच्या मंदिराच्या द्वारामध्ये तिष्ठत उभा राहील. आधी महाद्वार कळलं पाहिजे. श्रवणाचं द्वार म्हणजेच महाद्वार आहे. जिथून तुम्ही आम्ही ऐकतो ते महाद्वार आहे. आधी महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन. मग देव आहे कुठं? हा निवाडा कधी कळ येतो? देहातून आत्मा निघून जातो तेव्हाच तो निवाडा कळ येतो. देह हा जड पडतो देखत देखता. म्हणून सद्गुरू बोलले काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. परंतु आधी महाद्वार ओलांडावे मगच देवदर्शन घ्यावे. देवाची या द्वारी. आता देवाचं द्वार कळलं पाहिजे, कारण चिंचेच्या पानावरचं देऊळ आहे. देवाची या द्वारी, कारण हे पानावर चिंचेच्या पानावरती बांधलेले देऊळ. आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पाणी बांधलेले देऊळ आधी कळस मग पाया रे. देवाच्या याच त्या द्वारी द्वार कळलं पाहिजे. श्रवणाद्वारे गीता शोध मनन करता विशुद्ध परमार्थ होतो. आधी महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, कारण महाद्वार ओलांडल्याशिवाय देवाचं दर्शन घेता येत नाही. आधी महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी गेल्या. देवाच्या याच त्या द्वारी उभा क्षणभरी. क्षण म्हणजे आयुष्य. जन्मापासून मृत्यूपर्यंत जे कार्य आहे आयुष्य, जन्मापासून मृत्यूपर्यंत जे आहे ते आयुष्य म्हणजे क्षण. क्षणात मृत्यू, क्षणात जन्म. कुठलीही घटना क्षणात घडते. म्हणून कोण वेळ येईल कैसा याचा न कळे की ब्रसा पक्षी जसे पक्षी दाही दिशा उडून जाते. म्हणून करा काय ते आत्ताच करा. सद्गुरू बोलले बाबांनो करा काय ते आत्ताच करा. आलिया ना घडी आपली साधा. तुझं नवे शरीर इतरांचं कोणी विचार. एका क्षणी मरून जाशी तर रघुनाथी अंतरलासी माझे 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 माझे. घर माझा, बंगला माझा, पैसा माझा, हे माझं ते माझं. मना सांग पा रावणा काय झाले, बस विषय कट. सद्गुरू बोलले तुझं नव्हे हे शरीर तर इतरांचा कोण विचार. एका क्षणी मरून जाशी तरी रघुनाथी अंतरलासी माझे 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 म्हणतोसी पडत मूर्खा. तुझं नव्हे हे शरीर. हे शरीर तुझं आहे का? तो म्हणतो माझं शरीर आहे. सद्गुरू बोलले तुझं नव्हे हे शरीर तर इतरांचं कोण विचार. एका क्षणी तू मरून जाशी, एका क्षणी मरून जाशी तरी बोले रघुनाथी अंतरलासी माझे 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 म्हणतोसी पडत मूर्खा. अरे जो अन्न देतो उदराशी 8 घंटे 12 घंटे त्याच्यासाठी काम करतोस. जो अन्न देतो उदराशी नोकरी करतोस. सकाळी 9ला बरोबर हजेरी लावावी लागते. संध्याकाळी 6 वाजता बरोबर 6 वाजताच तो बाहेर काढणार. त्याच्या अगोदर सगळा व्हिडिओ कॅमेरा लावलेला असतो तुझ्यावरती. कारण काय? तो अन्न देतोय उदराशी, तुला पैसे देतोय तुझ्या पोटासाठी. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी बा जेने घातले तुला जन्मासी. माणूस नेमका त्यालाच विसरलाय. ज्याने जन्माला घातला त्यालाच माणूस विसरलाय. आणि ज्याने जन्माला घातला तो दाखवण्याचा अधिकार फक्त संत परंपरेत. बा जेने घातले जन्मासी त्यासी कैसे बा विसरावे. म्हणून नविदा भक्ती आणि ज्ञान. ज्ञानाचं येणं अज्ञानाचं जाणं. अरे अरे ज्ञाना झालासी पावन. त्यावेळी पण एकाच वेळेच्या मुखातून समर्थांनी वेद गाऊन घेतले. ज्ञानेश्वरांनी वेद गाऊन घेतले. आज हजारो 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 लाखो रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर वेद गाऊन घेतोय. अरे अरे ज्ञाना झालासी पावन. मग ज्ञानाला पावन करण्याचा अधिकार फक्त ज्ञानेश्वराचा. असं हे ईश्वरी ज्ञान तुमच्या आमच्या पारड्यात ज्यांनी टाकलं तो आमचा सद्गुरू.
नवविधा भक्ती आणि ज्ञान. बोलिले 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 बोलिले. अरे ज्या अर्थी बोलिले त्या अर्थी बोललेला आहे ना, बोलणारा कोणतरी आहे ना. बोलिले असे बोलिले असे बोलिले असे बोलिले असे, बोलिला असे बोलिला असे बोलिला असे. का बोलले असं? हा, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण. बहुधा आधी आत्मनिरोपण निरोपिले. कारण माया ब्रह्मीचे विवरण कळता चुके जन्ममरण. माया ब्रह्मीचे विवरण करिता चुके जन्ममरण. संतांशी गेली या शरण सद्गुरुले मोक्ष लाभे. जयास वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु करावा. मोक्ष म्हणजे मोकळा केला, बद्ध म्हणजे तो बांधला. म्हणजे कुठतरी बांधलेला आहे. आता बांधलाय कुठे? तर अखंड विषयाच्या संगतीमध्ये हा बांधलेला आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता या विषयांच्या ह्याच्यामध्ये हा पागड्यामध्ये सगळा अडकलेला आहे, बांधलेला आहे. आणि तिथून त्याला सोडवी तो सद्गुरु. म्हणून बोलतात ना सद्गुरु, दिसतंय ते कुणी पण दाखवल, पण दिसत नाही ते दाखवायचंय. पिंडातला काम दाखवायचा आहे, पिंडातला क्रोध दाखवायचा आहे, पिंडातला लोभ दाखवायचा आहे, पिंडातला अहंकार दाखवायचा आहे, पिंडातला संशय दाखवायचा आहे. हा, साई संगीत उभा करून दाखवायचा. कोण दाखवल? फक्त सद्गुरूच पाहिजे. आधी आत्मनिरूपण, आत्मधलं निरूपण, बाहेरचं नाही, आत्मधलं. बाहेरचं निरूपण कुणी पण दिलं रे, पण आत्मधलं निरूपण द्यायचं. परापचंती मध्यम आणि वैखरी या सगळ्या गोष्टी शुद्ध करायच्या. डोळ्यांनी काय पाहावे, कानांनी काय ऐकावे, मुखाने काय बोलावे, नाकाने कशाचा वास घ्यावा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, असा हा दशेंद्रियाचा पुतळा. कारण सद्गुरू बोलले, दशरथाचं श्रवण चुकलं की श्रावण बाळ मारला जातो. दशरथाचं श्रवण चुकलं की श्रावण बाळ मारला जातो. कारण दशरथ हा शब्दवेदी बाण मारणारा होता. कसा होता? दशरथ हा शब्दवेदी बाण मारायचा. म्हणजे कोणाचा शब्द हे त्याला बरोबर कळायचं. वाघ आहे का, सिंह आहे का, हत्ती आहे का, कोला आहे, काय आहे, हा शब्द त्याला कळायचा आणि त्या पद्धतीने तो बाण सोडायचा. पण दशरथाचं एकदा श्रवण चुकलं ना, त्याला हे नाही कळलं की हे कशाचा आवाज आहे. आणि म्हणून सद्गुरू बोलले, दशरथाचं श्रवण चुकलं. आता दशरथ कळला पाहिजे, महाभारतात जायची गरज नाही. सद्गुरू बोलले तुला, अरे हाच तो दशरथ, दशेंद्रियाचा पुतळा. कुठं लांब शोधायची गरज नाही बोलले तुला. दशरथाचं श्रवण चुकलं की बोलले, सद्गुरू बोलले, श्रावण बाळ मारला जातो. म्हणून बहुधा आधी आत्मनिरोपण निरोपिले. आमचा राम राम घ्यावा, निरोप द्यायचा. आजवर होतो तुमच्या गावी, कृपा असू द्यावी. तू का जातो वैकुंठासी? तू का जातो वैकुंठासी? निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. कारण निश्चयाची पावती फक्त मनुष्य जन्म. लोकांनी दिल्या पैशाच्या पावत्या, सद्गुरू भेटला, निश्चयाची पावती दिली. निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणून बोले ना, बहुधा आधी आत्मनिरोपण निरोपिले. भक्ती क्षण योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिलासे मुख्य भक्ती. आता भक्त्या सद्गुरू बोले बऱ्याच केल्या, पण ज्याच्यामधून वैराग्य उत्पन्न झालं, ज्याच्यातून विवेक जन्माला नाही आला, अशा भक्त्या काय कामाच्या? मग कोण भक्ती? भकणारे कोण होते? हे इकडं टिळा तिकडे टिळा, सगळं नुसता बिबट्या वाघासारखा झाला. पण सद्गुरू बोलले, अंतरी द्रोष भरला, अंतरी क्रोध भरला, अंतरी लोभ भरला, अंतरी काम क्रोधे लिथाडेला. तशा भक्त्या करून सद्गुरू बोलले जमेल का? हठयोग करून जमेल का? पुंडलिक पण भक्ती करत होता पहिली, आई बापाच्या गळ्याला दोरी. बायको कुठं तर बोलले खांद्यावरी. भक्त्या बऱ्याच केल्या, पण फायदा काय? शेवटी त्याला भक्ती मार्ग सापडला आणि
त्यांनी ज्या वीट फेकली त्या विटेवरती पांडुरंगाला युग 28 झाले तरी विटेवर उभा राहावं लागले. नाही तर पुंडलिकाची अवस्था काय होती माहिती ना, सद्गुरू बोलले, भक्ती क्षण योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा अभिप्रावय ग्रंथी शुद्ध मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला. मुख्य भक्ती, आता भक्त्या बऱ्याच आहेत. पुंडलिकाने पण भक्ती केली, पण फायदा काय? मुख्य भक्तीचा निश्चय, मुख्य भक्ती. सद्गुरू बोलले, कोण भक्ती? भकणारे कुठं आहे? आत आहेत का बाहेर आहेत? आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिकाची स्वारी निघाली बोलले चंद्रभागेच्या तरी. ज्या दिवशी सद्गुरू भेट झाली त्यावेळी खांद्यावरची बायको खाली उतरली, म्हणजे देहबुद्धी खाली उतरवली. अखंड श्रीसेवा दास्य भक्ती करायला लागला. आणि ज्यावेळी आई वडिलांची सेवा करत होता त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या भक्तीची परीक्षा घ्यायला आला. अरे पुंडलिका, मी स्वतः आलोय. पुंडलिक बोलला, अरे तू आलास तर मी करू काय? बाजूला वीट पडली, ती वीट फेकली. संत परंपरेला लिहून ठेवावं लागलं, युगी 28 विटेवरी उभा. ज्या पुंडलिकाने फिरकावलेली वीट त्या विटेवरती पांडुरंग उभा आहे. युग 28 झाली. युगी 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिवे शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का, लिहून ठेवायला लागलं. असा त्या मुख्य भक्तीला सद्गुरू भेटल्यानंतर लागला. नाही तर पुंडलिकाची अवस्था काय? मुख्य भक्तीकडे होता का तो? मुख्य भक्तीचा निश्चय. तुमच्या आमच्याकडे होते ते अशुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. तुमच्या आमच्याकडे होते ते अशुद्ध ज्ञान, म्हणजे सगळं मिश्रित. शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आत्मस्थिती बिलकुलच नव्हती. बाहेर चाललो तर परत येऊ का नाही याची शाश्वती नव्हती. संत परंपरा भेटली, आत्मस्थिती दिली. जय सद्गुरू. होईल ते होईना का, जाईल ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म आणि मृत्यूची. आत्मस्थितीचा निश्चय बोलला असे. शुद्ध उपदेश. उपदेश देणारे सद्गुरू बोले बरेच आहेत. उपदेश देणारे बरेच आहेत, पण सद्गुरू बोलले शुद्ध उपदेश देणारा एकच, सद्गुरू. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे. याच्यासाठी सद्गुरूंचा अट्टास. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. 4 मुक्त्या. चतुर्विधा मुक्ती, सायुज्य मुक्ती. सर्वात कठीण असेल ते सायुज्य मुक्ती. सलोकतेकडे येणं सोपं आहे. स्वरूपता, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्ती. मोक्ष मोक्ष म्हणून सद्गुरू बोले ना, मोक्ष म्हणजे मोकळा केला. आज विश्व बोलतय, संत तुकाराम स्वर्गात गेले, विमानात बसून स्वर्गात गेले. सद्गुरू बोले बरोबर आहे, लोकांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे. पण कुठला स्वर्गात गेले, कुठला स्वर ते गात गेले? अखंड श्री सेवा आणि दास्य भक्तीचा स्वर्गात गेले बोलले. लोक बोलली संत तुकाराम जातीचे वाणी होते. सद्गुरू बोलले त्यांची वाणी जातीची होती. आम्हाला जातीचा वाणी नको, वाणी जातीची पाहिजे. तुमची आमची वाणी जातीची केली. मोक्ष प्राप्ती. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलले असे. शुद्ध उपदेशाचा आणि सायुज्य मुक्तीचा, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलले असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, शुद्ध स्वरूप, विद्या स्थिती, अलिप्तपणाचा निश्चय बोलले असे. आता समर्थाने काय केलं, तुम्हाला आम्हाला अलिप्त केलं. आता ज्या अर्थी अलिप्त केलं त्या अर्थी कुठेतरी लिप्त होता. मग कुठे लिप्त होता? कोणी कामामध्ये लिप्त होता, कोणी क्रोधामध्ये लिप्त होता, कोणी लोभामध्ये लिप्त होता.
ऐसा अंतरी नाचला होता, कामक्रोधानं खवळला होता, अहंभावानं पालटला होता. म्हणून बोले ना, अलिप्तपणाचा निश्चय बोललास. सद्गुरू बोलले, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय. मुख्य देवाचा निश्चय आहे रे. तर देवाचं नावच आहे देव. जो देतो तो देव आणि घेतो तो घेऊ. आज विश्व त्याला शोधण्यासाठी फिरतय. तो म्हणजे कैसेनी भेटे. हा, मला देव दाखवा. आज विश्व बोलते आम्हाला देव दाखवा. सद्गुरू बोले अरे देव नाही, अशी जागा दाखवा. लोक बोलतात देव दाखवा. सद्गुरू बोले देव नाही, अशी जागा दाखवा. तो जळी स्थळी काष्टी पाषाणी तो भरून उरलाय. तो येत नाही, तो जात नाही, तो असतच असे सर्व काळ. हा, येते ती माया, जाते ती माया, रस्ते ती माया, खसते ती माया, दिसते ती माया. फोटो मायेचा येतो, त्याचा कधी फोटो येत नाही. तो एकदा मायेत न गेला की फोटो लटकवला जातो. म्हणून सद्गुरू बोलले मुख्य देव आहे तोपर्यंत जे काय ते करून घेऊ. कोणाच्या सत्ते चाले हे शरीर. हरिभक्ताची या घरी. कुठल्या घरी? हरिभक्ताच्या याच त्या घरी. नीच कृत्य अंगीकारी. नीच कृत्य. हरिभक्ताची या घरी नीच कृत्य अंगीकारी म्हणजे काय करतोय? नाकावाटे घाण काढतो, डोळ्यावाटे घाण काढतो, कानावाटे घाण काढतो, मूत्रद्वारे घाण काढतो, गुदद्वारे घाण काढतो. कोण काढतो? तर त्यांनी आतून लोटलंच नाही तर सगळी लाईन चॉकअप होईल. सद्गुरू बोलले. मग या घरी, कुठल्या घरी? पाहावी घरातली घरे, भाग्य येते तदनंतर. घरातली घरं दाखवायची म्हणजे सद्गुरू पाहिजे. हरिभक्ताची या घरी नीच कृत्य अंगीकारी. श्रवण मनन केलेची करी. हे कोण करतोय? श्रवण कोण करतोय? मनन कोण करतोय? निज ध्यास कोण करतोय? श्रवण मनन केलेची करी. अति आदरे. अति आदरे. नुसतं आदरे नाही, अति आदरे. अलिप्त केला. अलिप्त. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय. मुख्य देवाचा निश्चय आहे पण मुख्य भक्ताचा पण निश्चय पाहिजे ना. करीन तर करीन अखंड श्री सेवा आणि दास्य भक्तीच करीन. इकडं तिकडं कुठं जाणार नाही. बाबा महाराज भगत भटजी आई मावल्या पदरात घ्या. सद्गुरू बोलले मुख्य देवाचा निश्चय, जो जो आला त्याला सोडून, पण मुख्य भक्ताचा पण निश्चय पाहिजे ना. जाईन सद्गुरूची शरण. जीव शिवाचा निश्चय. जीव आणि शिव म्हणून बोलले ना, झोता जीवा म्हणून वाचला शिवा. जीव शिवाचा निश्चय बोलला असे. माया आणि ब्रह्म, माया आणि ब्रह्म. म्हणून बोलले ना, सद्गुरू बोलले प्रत्येकाला आयुष्य दिलं, प्रत्येकाला मर्यादा दिली. या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. तिथं येऊन अमरपद मागून जमणार नाही. जीव शिवाचा निश्चय आहे. जोपर्यंत तुझा देह आहे तोपर्यंत मी सांभाळणार. एकदा का तुझं संपलं की मी माझ्या बाजूला, तू तुझ्या बाजूला. तुझ्या कर्मावरती तुझं सगळं ठेवलेलं आहे. जीव शिवाचा निश्चय बोलिला असे, बोलिला असे, बोलिला असे, बोलिला असे. ज्यार्थी बोललाय तो आहे. बोलले मुख्य ब्रह्माचा निश्चय. मुख्य ब्रह्म. नाना मतांचा निश्चय. आपण कोण? सद्गुरू बोलले देव कोण हे कळले. देव कोण हे सद्गुरू काय करतात? पहिल्या दिवशीच दाखवतात. पण आपण कोण हे कळण्यासाठी आयुष्यभर आपल्याला द्वारामध्ये तिष्ठत उभं राहावं लागेल. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे. सद्गुरू बोलले मुख्य देवाचा निश्चय, मुख्य
भक्ताचा निश्चय नाना मतांचा निश्चय, मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चयो बोलिलासे, मुख्य उपासना लक्षण नाना, कवित्व लक्षण नाना, चातुर्य लक्षण बोलिलेसे. सद्गुरु परंपरा आले की उपासना देते. सद्गुरु परंपरा आली की काय करते? उपासना देते. त्या माध्यमातून सद्गुरु बोलले, तुमचं आमचं कवित्व उत्तमाचं होतं, चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. बोलले ना, चातुर्य लक्षणं बोललेसे. मायोद्भव, मायेमध्ये उद्भव कोण करतात आणि ते कुठं आहेत, ते कसे दासतात, ते कसे दिसतात, त्यांना साय संगीत समोर उभं करून दाखवायचे त्यांना. सद्गुरु बोलले, मायोद्भवाचे लक्षणं, पंचभूतांचे लक्षणं, पंचभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पाचा भूताचा खंबीर केला, त्याच्यामध्ये आत्मा घालून सरसाविला. हा सगळा 5 भूताचा देह बनवला. आईचे थेंब, सद्गुरू बोलले, रक्ताच्या थेंबातून निर्मिती केली. 9 महिने 9 दिवस आखणी करून लेखणी चालू होती. एका थेंबातून निर्मिती. त्यावेळी जन्माला आला इंचात होता, त्यावेळी इंचात होता. सद्गुरू बोलले, त्याला फुटात वाढवला. फुटात 6 फूट कधी गेला त्याचं त्यालाच नाही कळलं. म्हणून सद्गुरू बोलले, मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय, आपण कोणाचे बोलल्यासे, मुख्य उपासना लक्षण नाना, कवित्व लक्षण नाना, चातुर्य लक्षण बोलल्यासे, मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण आणि काय करता, मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण. आता पंचभूत सद्गुरू बोलले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचभूतांचे लक्षण. करता कोण, काय करता, करता एक रघुनंदन, करता कोण हे लक्षण बोललेसे. मी देवाचा देव माझा, असे बोलणे निश्चयाचे. एकदा देवावरती सगळं सोडलं की त्याचं तो करणार आहे. मुख्य करता कोण हे लक्षण बोलिले असे, नाना किंत निवारिले. आता काय कमी किंत तुमच्या आमच्या पिंडामध्ये? नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले. संशय छेदक आघाळ विशाळ वक्ता. त्यासाठी संशयाचा छेदन करणारा भेटला पाहिजे ना. नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले. आता कमी आशंका, ती जेव्हा आसक्ती आहे वो जा नाही सकती ना. नाना आशंका, कमी आशंका माणसाकडे. नाना आशंका फेडल्या, चिवचा कावचा भरून शिकवला. नाना आशंका फेडले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरूपिले ग्रंथ गर्भी. ग्रंथाच्या गर्भात बोलतात कोण? ते अवघेचे अनुवादले नवचे की कदा. ऐसे बहुधा निरूपिले ग्रंथ गर्भी, म्हणजे ग्रंथाच्या गर्भात बोलतात कोण? बोलणारा कोण आहे त्याची ओळख सद्गुरू देतात. आता काम आलाय, हा काय बोलतो? हा आता क्रोध आलाय तुझ्याकडे, काय बोलतोय? तुझ्याकडे लोभ आलाय, काय बोलतोय? त्यांची भाषा ओळखण्याचा अधिकार फक्त सद्गुरूच दाखवतात. म्हणून बोलले ना, बहुधा अध्या तथापि नाना किंत नाना संशय, नाना शंका फेडिले, नाना प्रश्न. कमी प्रश्न होते का सगळे? ऐसे बहुधा घंत गर्भी जे बोले, ते अवघेचे अनुवादले नवचे की कदा. तथापि अवघा दासबोध दशक फोडून विशद केला. काय केला? तथापि अवघा दासबोध दशक फोडून विशद, जे दशकींचा अनुवाद ते दशकी बोलिला. सद्गुरू बोलले, 20 दशक 200 समास. दासबोधामध्ये 20 दशक आणि 200 समास समर्थाने लिहून ठेवले. 20 दशक 200 समास, सगळ्या ग्रंथाचे सार तो हा दासबोध. म्हणून बोलले ना, तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे दशकींचा अनुवाद ते दशकी बोलिला. ज्याला जसं पाहिजे त्याला तसं दिलं. एकच माध्यम श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. सगळी प्रचिती दिली ती शास्त्राला धरून दिली. सद्गुरू बोलले, इथं मृत्यूलोक आहे, शास्त्र आहे, ह्याला अमरपद इथं मागून जमणार नाही. 6 कोटी वर्ष आयुष्य तरी बोलला मला अमरपद पाहिजे. सद्गुरू बोलले, मृत्यूलोक आहे, नावच ह्याचं मृत्यूलोक. ह्याला नियम आहे, आला प्राणी जाईल बरवा. इथं जन्म घेतला त्याला मृत्यू आहे. हे सगळं शास्त्रीय सहित समर्थाने शिकवलं. बाबा इथं आपल्याला जायचंय, पण काय करून जायचं हे तुला कळलं पाहिजे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मत्सरे, ज्याचं मस एकापासून सरलं तो काय म्हणणार? मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती.
नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ, हे सगळे ग्रंथ लिहिले आणि सांगितलं की इत्यादिक मध्ये अजून कुठला तुमच्याकडे राहिला असेल तर तो पण त्याच्यामध्ये समाविष्ट करा. इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवत वाक्य याचा अर्थ निश्चयसी भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येतीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवीज दूषण तो दुरात्मा दुराभिमान मस्तरे करी अभिमाने उठे मस्तर मस्तरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला. मग माणूस नासलाय कुठं? सद्गुरू बोले ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अंबावे पालटला प्रत्यक्ष दिसे. सद्गुरू बोलले नासलाय कुठं माणूस? आतमध्ये. मग त्याला आतून धुवायचंय, बाहेरून धुणं सोपं आहे. लक्ष साबण लावला आतून बाहेरून चकाचक होईल, पण आतून धुवायचा म्हणजे त्याला ऐसा अंतरी नासला काम क्रोधाने खवळलेला आहे, अहमभावानं पालटलेला आहे, प्रत्यक्ष दिसतोय. मग त्याला धुवणारा पण सद्गुरू परमात्मा परेशूच पाहिजे. म्हणून बोलले ना ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहमभावे पालटला प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. मागा श्रोती आक्षेपिले जे ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळित मार्गे. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे ना असे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रच येते ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगी यांचे परम भाग्य अंगी बाणिते वैराग्य चातुर्यकळ यथायोग्य विवेके सहित. योगी आलाय पण यांचे परम भाग्य, योगी आलेला आहे पण आपलं परम भाग्य अंगी बाणिते वैराग्य चातुर्यकळ यथायोग्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण सद्गुरू बोलले तर काय होईल तर भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण समय जाणती आळसी त्याची साक्षेपी होती पापी त्याची प्रस्तावती निंदक त्याची वंदू लागती भक्ती मार्गाशी. म्हणून संत परंपरा बोलली की निंदकाचे घर असावे शेजारी, कारण तो लक्ष ठेवून असतो. बिन पगारी फुल अधिकारी. आपण पगार बिगार सद्गुरू बोले त्याला काय देत नाही, पण तो बरोबर लक्ष ठेवून असतो की हा काय करतोय हा काय करतोय. म्हणून तो निंदक हा घरी शेजारी असावा. म्हणून निंदकाचे घर ते असावे शेजारी. म्हणून सद्गुरू बोलले भ्रांत अवगुणी अवलक्षण त्याची होती श्लोक धूर्त तार्किक विषय समज जाते आळशी त्याची साक्षीपती पापी त्याची प्रस्तावती निंदक त्याची वंदू लागती भक्ती मार्गाशी. बद्धाची होती मुमुक्ष, बद्धाची होती मुमुक्ष मूर्ख होती. आता हे सगळं दाखवलंय. काय दाखवलंय तर श्रवण केल्याने प्राप्त काय आहे त्याचं हे सगळं उत्तर समर्थाने दिलेलं. बद्धची बद्ध म्हणजे बांधला, बद्ध म्हणजे बांधला, बांधला म्हणजे कुठं बांधला विषयांच्या ह्याच्यामध्ये तो अडकलेला आहे. बद्ध म्हणजे बांधला, मुमुक्ष म्हणजे मोकळा केला. बद्ध म्हणजे बांधला, मुमुक्ष म्हणजे मोकळा. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. मूर्ख. आता मुरलेले कोण आहेत? मूर्ख कोण आहेत? मुरलेले ते मुरतात कुठे? ते आहेत कुठे? ते सगळे इकडे लपलेले आहेत, ते लपून बसतात. सद्गुरू बोले मूर्ख मूर्ख. सद्गुरू बोले मूर्ख होती अतिदक्ष अभक्त छिपावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, नाना दोष ते नासती म्हणजे असणारच नाहीत. सद्गुरू बोलले नास्ती म्हणजे दूध नासल्यासारखं नाही. सद्गुरू बोलले नाना दोष ते नासती म्हणजे असणारच नाहीत. नाना दोष ते ना असती. पतित, पतित म्हणजे काय? सद्गुरू बोलले आपण पतितच, आणि पतिताला पावन करण्याचा अधिकार एका समर्थाचा. पतिततेची पावन होती. प्राणी पावे, प्राणी पावे, प्राणी पावे. प्राणी म्हटलंय, माणूस नाही म्हटलं, प्राणी म्हटलंय. प्राणी पावे उत्तम गती. 84 लक्ष शेवटचा जन्म मनुष्य, त्याला समर्थांनी प्राणी म्हटले. प्राणी पावे उत्तम गती पण श्रवणाने मात्रे. नाना धोके. देहबुद्धी काय करते? धोके देते. नाना धोके देहबुद्धीचे, आणि त्या देहबुद्धीच्या धोक्यातून सोडवायचा म्हणजे सद्गुरू पाहिजे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत कमी किंत कमी संदेह,
नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग उद्वेग, हा संसाराचे नासती श्रवणी. सद्गुरू लिहून ठेवलं, संसार म्हणजे सोयीची स्वार नाही मनासी उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. म्हणून घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहाच्या अंती तुला कोण सोडू पाहतो, एका चक्रपाण्याशिवाय सोडवणारा दुसरा कोणी नाही. म्हणून सद्गुरू बोलले, नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, ना असती श्रवणे, ना असती श्रवणे, ना असती श्रवणे. ना असती म्हणजे काय, असणारच नाही. तू जर श्रवणाला गेलास तर, तू जर श्रवण केलंस तर, सद्गुरु श्रवण तू केलंस तर, ना असती श्रवणे. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, आणि श्रवण चुके अधोगती ठरलेली आहे. सद्गुरू बोलले, ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती आणि समाधान. हे सगळं चाललंय, हे कोणासाठी चाललंय, तुमच्या आमच्या मनासाठी. त्याला अंजारलं गोंजारलं, 205 मनाचे श्लोक लिहिले, त्याला सांगितलं, मना सज्जना तू खूप सज्जन आहेस, तू भक्ती पंथालाच गेलं पाहिजेस. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावे जेतो स्वभावे, जनी निंदे ते सर्व सोडून द्यावे, जनी वंदे ते सर्व भावे करावे. म्हणून त्या समर्थांनी 205 श्लोक मनासाठी लिहिले, आणि त्या शेवटच्या क्षणाच्या मध्ये लिहून ठेवले समर्थांनी की ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुकी अधोगती, मनास होय विश्रांती आणि समाधान. हे सगळं चाललंय कशासाठी, तुमच्या आमच्या मनाला विश्रांती मिळाली पाहिजे. कारण मन दिसते बा धरावे, ज्याचे त्याने आवरावे शक्यच नाही. मन चंचल आहे, आज इथं तर उद्या तिथं, उद्या परवा तिथं, दिल्लीला, दुबईला, कुठे कुठं जाईल, ते कुठं कुठं फिरल. बसला इथं पण बाहेर गेला मन पाहून, दुसरी बसली तनू आणि बाहेर गेला मन पाहून. म्हणजे मन, हा माणूस इथं बसून तो बाहेर फिरून येतो. म्हणजे काय, सद्गुरू बोलले, ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुकी अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. पण सगळं ठेवलं ते भावार्थावरती. कशावरती, समर्थांनी सगळ्या एवढ्या ओव्या लिहून ठेवल्या, आणि त्याच्यानंतर 38वी ओवी दिली, त्याच्यामध्ये लिहून ठेवलं की जयाचा भावार्थ जैसा, जयाचा भावार्थ जैसा, देव असे देव माईक, भाव असेल माईक तर देव आहे माठक. बोले, भाव असेल माईक तर देव होय माठक, जयाचा भावार्थ जैसा. एवढा दासबोधामधला पहिला समाज तुला मंगलाचरण मी सांगितला, परंतु तू जर घेतलंस उत्तमाचं, तर सद्गुरू बोलले, दयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. आणि ज्याने मस्तर धरला त्याला पुसलाच. तर सद्गुरू नेहमी सांगतात, पुसणारे बाहेर नाही, पुसणारे आतमध्ये आहेत. कारण श्रोते बाहेर नाही, श्रोते आत आहेत. पुसणारे बाहेर नाही, पुसणारे आत आहेत. म्हणून जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मस्तर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. मंगलाचरणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.